नमस्कार. सरकारी प्रौढशाळा एकंबा तालुका बसव कल्याण इयत्ता 10वीत शिकत असलेली मी प्रयाग संतोष. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत बिराजदार सर असून आमच्या शाळेतील गणित शिक्षक श्री मारुती काळे सर यांना माझा नमस्कार. नमस्कार. आजचा विषय वर्तुळावरील प्रमेय. वर्तुळाचे विधान. वर्तुळात त्रिज्या ही स्पर्शिकेस लंब असते. वर्तुळात त्रिज्या ही स्पर्शिकेस लंब असते. आता आकृती काढू. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात XY ही स्पर्शिका व OP हे लंब आहे. लंब आहे व त्रिज्या आहे. गृहीत. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात XY ही स्पर्शिका OP ही त्रिज्या आहे. त्रिज्या ही स्पर्शिकेस लंब असते. त्रिज्या ही स्पर्शिकेस लंब असते. लंब म्हणजे किती अंश? 90 अंश. गुड. त्रिज्या स्पर्शिकेस लंब असते तर कोण कुणाला लंब? OP लंब XY. गुड. हे सिद्ध करावयाचे आहे. OP जोडलो. जशी स्पर्शिकेवर P बिंदू आहे तसाच Q बिंदू घेऊ आणि OP रेषा किंवा OQ कोणती रेषा लंब आहे ते पाहू. OQ रेषा वर्तुळाला OQ ही रेषा वर्तुळात एका बिंदूत छेदते. दिसते का तुम्हाला? हो. तिथे नाव देऊ R. या आकृतीमध्ये कोणकोणत्या रेषा समान आहेत? OP OP बरोबर OR बरोबर आहे? हो. का OP बरोबर OQ बरोबर आहे? नाही. OP बरोबर OP लेस दॅन OP लेस दॅन OQ बरोबर. OP बरोबर OR लेस दॅन OQ. समजलं का? OP बरोबर OR आहे तर OP बरोबर OQ होईल का? नाही. तर P बिंदू वर्तुळावर आहे तर Q बिंदू कुठे आहे? वर्तुळाच्या बाहेर. छान. कोठे 90 अंशाचा कोन तयार होतो? म्हणून OP लंब XY. समजलं का हे? हो. धन्यवाद.